चला नाश्ता करायला या. बिट्टू आणि मी नाश्ता करते. माझ्या बिट्टूची बघा आंघोळ वगैरे झाली. बिट्टू नाश्ता करतोय. बिट्टू गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग. हा गुड बॉय माझा बिट्टू. सगळ्यात आता माझी आंघोळ झाली आणि नाश्ता पण झालेला आहे. दिवसाची सुरुवात झाली. आता बघू पुढे पुढे काय काय होतं. बिट्टू फोन बघतोय. ह्याला तर सुट्ट्या पडलं, मला तर सुट्ट्या नाही. आज सुट्टीच्या दिवशी लेट उठली आणि आरामात 1 तास आंघोळ केले. छान वाटलं. ऊन बघा केवढं पडलंय. आणि इकडे मी टुटी फ्रुटी वाळत घातली आहे. ही कालची आहे आणि ही इकडे मी आजची घातली आहे. इकडे थोडं ऊन आलं ना म्हणून कोपऱ्यात ठेवली तिकडे. हे बघा ना हे पीस मोठे मोठे दिसतात आणि आजचे आहेत आणि कालचे आहेत तर छोटे झालेत कारण ते वाळले आता ना. तर अजून 2-3 दिवस मी असं वाळवेन आणि मस्त स्टोर करून ठेवून एअरटाईट कंटेनरमध्ये. म्हणजे ते वर्षभर खराब होत नाही. मी मागच्या वर्षीची आहे ती पण तुम्हाला दाखवते पाहिजे तर. अशी मस्त बनते टुटी फ्रुटी. आपण आईस्क्रीममध्ये वापरू शकतो, परत केकमध्ये वापरू शकतो. छान वाटते. आणि आता याचं ना पाणी उरलं. ही आज जी बनवली ना त्याचं पाणी उरलं तर त्याचं काय करते ते दाखवते चला. तर हे बघा इकडे हे उरलेलं पाणी आहे टुटी फ्रुटीचं 3 कलरचं. त्याचं काय करते बघा मी. माझ्याकडे ह्याच्या छोट्या छोट्या वाट्या आहेत मसाल्याच्या डब्यातल्या. मी मसाल्याचा डबा काही वापरत नाही, मला नाही आवडत कारण त्याच्यावर मिक्स होतं जराचं हल्लं तरी पण. म्हणून मी वापरायचं सोडून दिलं. ते त्याच्या वाट्या आहेत. त्याच्यामध्ये हा कलर टाकायचा. हे काय गोड पाणी आहे फक्त साखरेचं. तर लहान मुलांना खूप आवडतं असं गोळा. आपण खायचो ना लहानपणी गोळा. लहानपणी काय आता पण खाते मी. मला आवडतो खूप गोळा. माझा आवाज थोडासा बसलाय सारखं चालूच असतं त्याचं. थंड खाल्लं की काल आईस्क्रीम खाल्ली आहे त्याच्यामुळे. हे असं झालं त्याच्यामध्ये आपण काट्या ठेवूया. दाखवते मी. ह्या आईस्क्रीमच्या काट्या आहेत त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलं ना की छान होईल. सेट झाल्यावरती तुम्हाला दाखवेन मी पण कसं दिसतं ते. ठेवते आता फ्रीजमध्ये. पावडर राहत होती एका डब्यात. मग मी कसली पावडर आहे ही ना मखाने आणि बदाम. बाबू आमचा बिलकुल ड्रायफ्रुट्स खात नाही म्हणून त्याला खावं म्हणून मम्मीने एक ट्रिक बनवली. अगं ती जागाच नाही ठेवायला. तिथे होत्या 12 रुपयांच्या पुढे. तर गाईस आमच्याकडे खूप क्यूट बरणी आहे. तुम्हाला दिसत असतील. हे डीमार्टवर आणलं. मम्मीला असं खूप आवडतं. ही गेल्या वर्षीची टुटी फ्रुटी आहे. ही गेल्या वर्षीची टुटी फ्रुटी आहे जी आम्ही कलिंगडाच्या सालीपासून बनवली. ह्या वर्षी परत बनवली ना ठेवली चुकता. हा मग तेच बनवली असं सांगते. अरे फोकस हो. आणि हो चांगले आहेत. आणि ह्यावाले पण डिमांडच्याच आहेत ना ग. असं मम्मीला माझ्या खूप आवडतं. छोटे छोटे क्यूट क्रॉकरीज जमा ना. या ग्लासचा काय उपयोग आहे आम्हाला पण माहित नाही. का बरं मी ते शॉर्ट्स बनवायला आणले. कैरी शॉर्ट्स बनवणार आहे मम्मी. त्याच्यासाठी हा ग्लास आणला. मम्मी किचन क्लीन करत होते आता. आईस्क्रीम खातोय गाईस. काल रात्री आईस्क्रीम आणलेली ही वाली पण मी झोपलेली तर हे लोकांनी मला सांगितलंच नाही. आता बाबू पण आलाय. थांब हे घे आईस्क्रीम. बाऊनी त्याच्या मॅचिंग शर्टला मॅचिंग कलरच्या बाउलमध्ये घेतलेली आईस्क्रीम. एक स्पून अजून दे ना. का हां थांब झालं. मला तर घेऊ दे. बघ आईस्क्रीम खाते गाईस. थोडीशी वितळले कारण की बाहेर गरमी बघा केवढी आहे. आणि आज हेअर वॉश डे आहे. समय हेअर इज ग्रोइंग. आईस्क्रीम खाते आता. काय आता गेस करा मम्मी काय बनवते. उन्हाळ्याचा मोसम चालू आहे आणि उन्हाळ्यात काय बनवतात. आमरस बनवते गाईज मम्मी. टेस्टी टेस्टी आमरस. आणि शूट पण करत आहे. स्टँडवर इथे फोन आता काढलाय. मम्मी आमरस बनवते. शूट करून झालेला आहे मम्मीचा आमरस बनवून. काय करताय रे. ग्रेप्स टाकलाय आमरसमध्ये यांनी. पप्पांनी ग्रेप्स आणलेले. आता काय पण करत असतं.
आणि हाच आमचा मॉर्फी रिचर्डचा फूड प्रोसेसर आहे. ह्याच्यामधला हा ज्युसर आहे. ह्याच्यात मम्मीने बनवलेला आहे आज आमरस. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, मला त्याच्यात खूप क्यूट वाटतं. ह्याच्या झाकणामध्ये हा क्यूटचा एक कप आहे, मेजरिंग कप. ह्याच्यावर मेजर्स पण दिलेले. हा बघा 50 ml मध्ये एक बोटा एवढा असेल. पण किती क्यूट आहे ना. हा मेजर करून, जसं की आपल्याला साखर टाकायची आता ज्यूसमध्ये, तर आपण ह्याच्यात मेजर करू शकतो किती साखर आणि टाकायची. आणि मग ह्याला झाकणामध्ये असं फिट करायचं आणि यूज करायचं. खूप क्यूट आहे. असं इथून लावलं तरी चालतं. मला खूप पाणी टाकायचं असेल तर पूर्ण झाकण न खोलता एवढं हे करून असं करू शकतो. मस्त आहे. हा फूड प्रोसेसर खूप जास्त कामाचा आहे. खूप हेल्प होते ह्याच्याने जेवण बनवायला, भाजी वगैरे कापायला. तर तुम्ही पण घ्या. ह्याचा पण व्हिडिओ सेपरेट मम्मीने केलेला आहे. तू काय साऊंड इफेक्ट काढतोय. आता आमरस झालेला आहे, आता पुरी बनवूया. आमरस तर झाला आहे, पण पप्पांनी फ्रूट्स आणले आहेत. पप्पा गेलेले कर्जतला, तर त्यांनी फ्रूट्स आणलेत. हे काय आहे ग, एकच चिकू. ग्रेप्स अर्धे बाबूनी सफाचट पण केले. बाबू ह्यातले ग्रेप्स कुठे गेले. येल्लो लाटत येते वरती चढलाय बाबू. वरती कपाटात काय हवं असलं का आम्हाला वरती चढवते मम्मी. नाही बाबू. आता बिट्टूची बारी आहे आणि आम्ही दोघं मिळून बाजूचा रूम साफ करतोय. त्या अक्षरशः इतकं खराबैकी साफ झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. आम्ही सफाई करतोय तर आम्हाला माझी जुनी ड्रॉइंग बुक भेटली. हा भाऊ, मम्मी बोलेल ना मम्मीला पेपर दे पुरं ठेवायला. आणि हा पॉट आमच्या ड्रॉइंग सरांनी शिकवलेला. हे मी माझ्या मनाने काढले, कुठलाच फोटो नव्हता भेटला, असंच काढलेलं. आणि हे पण आमच्या ड्रॉइंग सरांनी शिकवलं, हिबिस्कस. हा लॅम्प पण आमच्या ड्रॉइंग सरांनी शिकवलेला. हे इमोजी आहेत, इमोजी ब्लेंडिंग यूट्यूबवर बघितलेलं मी कुठेतरी. आणि ही वाले भरलीच नाही, बस फर्स्ट पेजच भरला याचं. ही ड्रॉइंग बनवलेली, पण हिचा चेहरा ते मला बनवताच येत नव्हते. डोळे आणि फेस तुम्ही बघू शकता इकडे. मी काहीतरी केलेलं पण मिटवून टाकलं, कारण चांगलंच नव्हतं दिसत. मग मी एक्स बनवून टाकलं तिथे. बाकी पुढे तर काहीच नाही आहे. असतील ह्याच्यात ड्रॉइंग्स माझे. हे तर आत्ताच आहे लेटेस्ट फॅशन इलिस्ट्रेशन. असा मला एक कुर्ती शिवायची आहे, त्याच्यामुळे मी असं काढून ठेवलं. हे मी शिकत होते त्याच्यामुळे पेजेसवर बनवलं. अजून पण असते त्याच्यात होतं. हा आहे होता, खूप जास्त रिअलिस्टिक आहे. हा थोडे जुने झालेत पेपर्स. आणि हे पण यूट्यूबवर बघून बनवले गाईज मी, सगळं मनाने नाही बनवले. हे पण हे मी लहान होते तेव्हा टाईम. आय थिंक 9th क्लास संपलेली माझी, तेव्हा सुट्ट्या लागलेल्या 9thच्या नंतर, तेव्हाच आहे. आणि हे आत्ताच आहे. हे आहे आमच्या कॉलेजमध्ये लास्ट इयरचा रिझल्ट. तर मी ते लावून ठेवले, कारण माझा गोल आहे की ह्या फर्स्ट पेजवरती आपल्याला व्हायचं आहे, ते पण ह्या नंबरवरती. त्यामुळे मी असं लावून ठेवलं आहे. ह्या दिवशी लावलेलं, डेट पण लावले. तर ह्या नंबरवरती येण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल. आणि मी रोज जेव्हा पण इकडे बुक्स घ्यायला येईल माझे, तेव्हा मला हे बघून आठवेल की मला अभ्यास करून हा नंबर प्राप्त करायचा. तर आता तुम्ही बघितलं माझा आमरस बनवून झालेला आहे. म्हटलं आता पुऱ्या बनवूया गरम गरम, आणि गरम गरम जेवूया. आज सुट्टी आहे, श्रेया पण घरी आहे, तर म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया, कारण मुलं घरी नसतात तर मग गरम गरम खायला मिळत नाही. पण म्हटलं गरम गरम बनवूया आणि गरम गरम खाऊया. बिट्टूला पण आमरस खूप आवडतो, खूप म्हणजे आंबाच त्याला खूप आवडतो. तर आता माझ्या पुऱ्या पण छान मस्त फुलत आहेत बघा. मला ना ॲक्च्युली एक एक पुरी करण्यापेक्षा आहे ना, मोठी एक चपाती करून नंतर असं झाकणाने डब्याच्या किंवा ग्लासाने वगैरे असं पुऱ्या करतात ना, असं पाडतात, त्या मला खूप आवडतात. त्या मस्त एकसारख्या फुलतात पण आणि एकसारख्या दिसतात पण, त्या छान वाटतात मला. हे एक एक लाटायचं मला नाही आवडत जास्त खरं म्हणजे, पण आता थोड्याशा बनवायच्या होत्या म्हणून मी तशा बनवल्या. मी श्रेयाला तर तशाच सांगते करायला, कारण तिला तशाच जमतात चांगल्या. तर चला आता पुऱ्या झालेल्या आहेत आणि मस्तपैकी आता मी सर्विंग पण केलेलं आहे, कारण मला थोडंसं शूट करायचं होतं म्हणून. आणि आता हे ताट मी बिट्टूला देणार, कारण त्याला खूप आवडतं. जेवायला घेतलं आहे, पण श्रेया कुठे गेली रे दादा. श्रेया, ओ श्रेयाने सगळा रूम साफ केला चकाचक. चल जेवायला. लादी पुस नंतर जेवण झाल्यावर, पायाने नको पुस. त्याच्यामध्ये ग्रेप्स टाकले तर खाणार आहे तो येडा. काय दिदी. तर गाईस, आता मी तुम्हाला आमचं जेवण झालं, आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. मम्मीनी ना काय केलं होतं, पुदिनाच असतं
तो साफ केल्यानंतर मम्मी इथे माझी लावून ठेवते. असं हे बघा, असं असतं ज्याच्यातलं पूर्ण कांडे आणि हे सगळं काढून ठेवते, म्हणजे आपल्याला वापरायला घेते. आणि फक्त या काड्या ज्या आहेत ते इथे लावते. आणि सी वॉट, त्याच्यावरती नवीन पुदिना ग्रो व्हायला स्टार्ट झाला आहे, एकदम ताजा. तर मग हा रियूज करू. आता ही सायकल चालू राहील. हमेशा पुदिने ह्याच्यावरचे लीव्स काढून घ्यायचे आणि परत त्याच्यावर नवीन पुदिना लीव्स येतील. तर तुम्ही असं करू शकता. पुदिना मीन्स मिंट लीव्स गाईस, तर तुम्हाला माहीत असेल तर. किती फ्रेश वाटतं. आता जर मला कुठलं ज्यूस काही बनवायचं असेल तर फ्रेश मिंट लीव्स रेडी आहेत. आणि इकडे जे आहे हे तर कांदा असंच मी लावलेलं ते आहे. आणि हे एक काय आहे, हा पावटा आहे गाईस. पावटे मी मागे पावट्याची भाजी काढलेली तेव्हा हे राहून गेलं होतं. पण हे बघा गाईस, इकडे एकच बी लावलेली मी कसली तरी मोठी. इतके दिवस झाले त्या बियाला की मला माहिती पण आठवत नाही कसली बी लावलेली. पण ते उगवले आणि त्याला 2 शेंगा आलेल्या आहेत गाईस. आणि कसली बी आहे ते आठवतच नाही, कारण बरेच दिवस झाले ह्याला. म्हणजे इतका वेट करायला लागले की मी हेच विसरून गेली कुठली बी लावली. फक्त आठवणीने ह्याला रोज पाणी नक्की घालते. पाणी घालायला तेव्हाच मी ह्या बिया नोटीस केलं. बिया बोलते, शेंगा नोटीस केलं. खूप क्यूट आहे. कसले असू दे, वाढतंय, छान वाटते मला. बिट्टीने बघा हे घेतलं आहे स्टॅम्प. असं स्टॅम्प आहे, त्याला मारून बघा. ओ बिट्टूच्या हातावर मार बरं. काय ते बिट्टू? हा पण कसलं चित्र आहे? अरे स्माइली असं डोळा मारतोय आणि जीभ आहे बाहेर. ओके, हे बघ असं हेच सेम आहे. आणि काय काल सारखं स्लाइमचे अजून एक डब्बे घेतले. पाणी तर गाईस, आता आम्ही मार्केटमध्ये आलोय कारण की आम्हाला जायचं आहे पार्लरमध्ये. काय जायचं मम्मी? मला गावाला जायचं ना, तर आयब्रो करायचं. तर मग आम्ही आलोय मार्केटला आलोय. आम्ही सान्विका ब्युटी पार्लर इथे. इकडे आता आधी माझे आयब्रो चालू आहेत, तेव्हा श्रेया बसली आणि ती शूट करते. ती दाखवते तुम्हाला की मम्मीचे आयब्रो चालू आहेत म्हणून. पण ती काही बोलली नाही, कारण नाही तसं ना, असा एवढा कॉन्फिडन्स नाही की कोणासमोर पण चालू होऊ म्हणून असं. म्हणून ती चुपचाप फक्त शूट करते. आणि जेव्हा तिचे आयब्रो चालू होते ना बघा, मी पण चुपचाप शूट करत होती, कारण म्हटलं चला नंतर वॉइस ओव्हर करून तुम्हाला सांगूया काय चाललंय ते. आता आम्ही घेतलंय कोल्ड्रिंक, कारण की खूप ऊन नाही आहे पण गरमी चालू आहे. गरमीमध्ये सारखी ताण लागते म्हणून कोल्ड्रिंक घेतलंय. मग माझी टीचर कुठे? नेक्स्ट पप्पांनी आणलं आहे जलेबी फास्ट. मम्मी आणि बिट्टू मस्त खातात जलेबी फाफडा आणि मिरची. कसं फाफडा तर चालूच आहे इकडे. पण मी बनवत आहे, एकदा मी बनवत आहे वॉटरमेलन ज्यूस, कारण की मला वॉटरमेलन ज्यूस पिल्याशिवाय राहतच नाही गाईस. मोठ्या ज्युसरमध्ये गेले, कारण आज 3 लोकांना हवं होतं. मला, मम्मीला आणि पप्पांना सुद्धा हवं होतं. परफेक्ट. तर थोडंसं बोला बनलेला आहे वॉटरमेलन ज्यूस. पप्पांना बनवतात, मला नको तू. तुला देत पण नाही. बिट्टू आणि मी आज परत चाललोय बर्थडेला. कोणाच्या बर्थडेला चाललोय बाबा आपण? आधी दादा. हा, आज आम्ही आधी दादाच्या बर्थडेला चाललोय. अरे तुझा आधी दादा, माझा नाही पडलास ना. चला आता आधीच्या घरी पोहोचलोय आम्ही बर्थडेसाठी. मस्त 2 केक आणलेले आहेत. आधीला आपण बर्थडे विश करूया आणि छान केक कट करूया. याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती येईलच, तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक पण करा. बर्थडेवरून आलोय बिट्टू आणि मी. आणि आता भाजी बनवलेली चालू आहे बाजूला. बाबू या पुऱ्या बनवते आणि ब्लॉग पण बघते लोकांचा. वाजलो तिच्या पप्पांना पुऱ्या खायच्यात. आता आम्ही दुपारी खाल्ले तर ते नव्हते. आता बोलले मला गरम बनव, पुऱ्या बनवते. आणि इकडे माझी भाजी चालू आहे, डाळ भात आहे. काय करतोय तू? टोमॅटो कापतोय. इथे जेवणात सुद्धा आहे पुरी, फ्लावर मटरची भाजी आणि आमरस. चला आता जेवण घेऊया. बिट्टू शेट इकडे जेवायला बसलेत. मस्त आमटी भात आणि आमरस खात आहेत. मस्त तिकडे मोबाईल पण बघतोय हळूहळू. नको म्हणतो ना तरी ऐकत नाही, मोबाईल बघतच खाणार तो, किंवा TV तरी लावणार.
तर आता मस्त गरमागरम बिटू जेवून घेतोय. आता इथेच मी व्लॉग संपवते आहे. आपण भेटूया उद्या मस्त नवीन व्लॉगमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.